वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। जलगांव जिले में उठा सवाल, करोड़ों का घोटाला, आरोग्य अधिकारी DHO पर लगा आरोप। क्या है पूरा मामला, आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। परिषद जे लोक आपण आले आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। माझं नाव गणेश सपकाळे, मी भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष। पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की गोरगरीब जे लोक आहेत ते आरोग्य सेवेपासून वंचित आहे। कारण की तुमच्या माहितीकरता सांगतो, 11 जुलै 2023 शासनाने एक GR काढलेला होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना। हे जळगाव जिल्ह्यामध्ये 25 हॉस्पिटल आहेत, परंतु फक्त कागदावरती आहे। कशावरती आहे? फक्त कागदावरती। आणि हे 25 हॉस्पिटल जे आहेत, सरकारने असं केलेलं होतं की जे सुविधा आहे, आरोग्य सुविधा हे गोरगरिबांना मिळाल्या पाहिजे। स्लम एरियामध्ये हे हॉस्पिटल हे त्या ठिकाणी ओपन करण्यात यायला पाहिजे होते, परंतु असं आम्हाला वाटतं की या ठिकाणी हुकुमशाहीच्या नुसार या ठिकाणी काम करण्यात आलं। स्लम एरियात न देता या लोकांनी हॉस्पिटलचे जे उभारणे आहे, भाडतत्वावर जे हॉस्पिटल घेतलेले आहेत, हे शहरी भागामध्ये त्यांच्या हुकुमशाहीच्या नुसार त्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल फक्त नावाकरता बोर्ड लावून त्या ठिकाणी या लोकांनी केलेले आहेत। म्हणजे की असं झालेलं आहे, हॉस्पिटलला फक्त बोर्ड लावलेले आहेत, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल नाही, कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी शिपाई अवेलेबल नाही। त्या ठिकाणी हॉस्पिटलला ताला 24 तास लावलेला असतो। नियमानुसार 2 ते 10 दुपारी 2 ते 10 वाजेच्या दरम्यान हे हॉस्पिटल ओपन असलं पाहिजे, परंतु कधीही गेलं, कोणताही पेशंट गेला तर त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल भेटत नाही। या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की गोरगरिबांसोबत या ठिकाणी अन्याय होत आहे। या गोरगरिबांना आरोग्य सेवेसंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ भेटत नाही। शासनाने चांगली उपक्रम राबवलेला होता की गोरगरिबांना लाभ भेटायला पाहिजे, कारण की आर्थिक परिस्थिती गोरगरिबांची खूप बिकट असते। ते शहरी भागामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करू शकत नाही। शहरी भागामध्ये चांगल्या डॉक्टरला आपण जर का बघितलं तर खूप मोठी फीज हे लोक आकारतात, परंतु गोरगरिबांकरता फक्त 5 किंवा 10 रुपयामध्ये हे कोणता तरी फॉर्म भरून त्या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार होत असतो। परंतु आमच्या माहितीकरता आम्ही माहिती केलेली आहे, आमच्याकडे पुरावे आहेत, अशा पद्धतीचे पुरावे आहेत की जेव्हाही गेले त्या ठिकाणी फक्त हॉस्पिटलचे बोर्ड लावलेले आहेत, त्या ठिकाणी हॉस्पिटल बंद दाखवलेले, पूर्ण हॉस्पिटल बंद आहे। या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा या ठिकाणी अपमान केला जात आहे, त्यांच्या नावाचा अपमान करण्यात येत आहे, त्यांच्या नावाचं हॉस्पिटल या ठिकाणी ओपन केलं, या ठिकाणी अपमान त्या ठिकाणी करण्यात येत आहे। तर या ठिकाणी आमची अशी मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्या माध्यमातून या समोर ठेवतोय की या ठिकाणी अशा पद्धतीचं 25 हॉस्पिटल जर का केले, तुम्ही बघा फक्त हे 25 हॉस्पिटल नाही, करोडोचा भ्रष्टाचार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। 25 हॉस्पिटल, एका हॉस्पिटलला या ठिकाणी शासनाने 3 लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे। किती लाख? 3 लाख रुपये। 3 लाख गुणिला 25 हॉस्पिटल म्हणजे 75 लाख रुपये प्रति महिना निधी दिला जातो। आणि 75 गुणिला 36 हे 3 वर्षाचा हिसाब सांगतोय मी, 75 गुणिला 36 27 करोडचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर नाही, कोणताही पेशंट नाही, कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी अवेलेबल नाही, कोणत्याही प्रकारचं औषध त्या ठिकाणी गोरगरिबांना दिले जात नाही। म्हणजे आम्ही फक्त नावाने 3 लाख रुपये बोलतो, परंतु वरतून जर निधी हे जर का पास करत असतील तर हे खूप मोठा भ्रष्टाचार, खूप मोठा रॅकेट या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे। म्हणून SITच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्यात यावी। आणि असं आम्हाला वाटतं की याच्यामध्ये मुख्य आरोपी असं वाटतं की सचिन भायेकर या साहेबांवर मुख्य आरोप आमचा त्यांच्यावरती, कारण की त्यांच्या निर्देशामध्ये हे सर्व काही आहे आणि यांनी या गोष्टीवर कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे। आणि असं वाटतं की या भ्रष्टाचारामध्ये ते मुख्य आरोपी असं आम्हाला वाटतं। म्हणून आमच्या SITच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। जर का या कोणत्या प्रकारचे जर का ह्या सचिन भायेकर व त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची
चौकशी लागत नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, तर येणाऱ्या 15 ऑगस्टला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये आम्ही भव्य आणि खूप मोठं आंदोलनाची आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार आहे. कारण की या ठिकाणी गोरगरिबांसोबत अन्याय होत आहे. गोरगरिबांना जे दिलेल्या सुविधा आहे त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी आम्ही भूमिका ठेवलेली आहे. बरेच दिवसापासून या संदर्भात जे जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलेली होती. जसंच की आता सांगितण्यात आलेलं आहे की 11 जुलै 2023 रोजी हे परिपत्रक आलेलं होतं, GR आलेला होता शासनाचा, आणि त्या GR अनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्येही हे उपकेंद्र सुरू करण्याचं सांगितलेलं होतं. पण मात्र हे अद्यापपर्यंत जी आम्ही या ठिकाणी प्राथमिक तपासणी केली, ते प्राथमिक तपासणीमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी कागदावरच आढळून आलेल्या आहेत. जसे की सांगण्यात आलेलं होते की दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंतची या ठिकाणी शासनानं वेळ ठरवलेली होती आणि त्याच्यामध्ये 5 कर्मचारी नियुक्त करण्याचे देखील आदेश दिलेले होते. जसे की एक MBBS डॉक्टर, BMS डॉक्टर, त्याचबरोबर नर्सिंग, 12वी सफाई कर्मचारी आणि एक गार्ड, असे 5 लोकांची नेमणूक करण्यात आलेली होती. पण मात्र ते सुद्धा देखील कागदावरच दाखवण्यात आलेले आहे. वास्तविक परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बंद आहेत. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जेव्हा जाऊन आलो, तिथं आम्ही चौकशी केली तर स्थानिक नागरिकांचीही तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अजून विषय आहे की जे घरभाडं ठरवलेले आहेत तर त्यांची किंमत 52,000 इतकी दाखवलेली आहे. म्हणजे आपण एक साधारण जर म्हटलं गेलं की एक रूमची जर आपण भाडं जर सांगितलं गेलं तर 5 ते 10,000 रुपये इतकी असावी साधारणतः. पण त्या ठिकाणी 52,000 रुपये देखील भाडे आकारले जात आहेत. त्या ठिकाणी पेशंट जे येतात त्यांची त्या ठिकाणी कोणतीच प्रकारची नोंद नाही आहे. जसं की शासनानं सांगितलेलं होतं मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधी, तरी देखील याच्यामध्ये फक्त कागदावरच आहे, वास्तविक परिस्थितीमध्ये नाही आहेत. तर त्यांना हा डाटा कुठून कलेक्ट केला? जे आरोग्य सेविका असतात, जे घरोघरी जातात नाव नोंदणी करण्यासाठी, ते त्यांच्याकडनं ते डाटा कलेक्ट करतात आणि ते डाटा ते त्यांच्या रेकॉर्डवर घेतात आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार अशा प्रकारे उघडकीस आलेला आहे. आम्ही जेव्हा प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो, यावल असेल, त्याचबरोबर भुसावळ असेल, एरंडोल असेल, पाचोरा असेल, धरणगाव असेल, आम्ही जिथपर्यंत आमची शक्य झालं आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि हे सर्व फोटोकॉपी आम्ही ते काढून आणलेले लोकेशनचे हे आम्ही तुमच्यापर्यंत हे सादर करणार आहोत. हे जे संपूर्ण डाटा जे आमच्याकडे आहेत हे आम्ही सर्व पत्रकार बांधवांना देणार आहोत. आमची अशी मागणी आहे की या संपूर्ण मागे याचं मागचं उद्देश काय होता आणि याच्यामध्ये सर्वात मुख्य जर आम्ही मानतो की जे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे डॉक्टर सचिन भाईकर हे आहेत. तर याच्या कारण असं आहे की यांच्याच निदर्शनामध्ये, यांच्याच नियंत्रणामध्ये हे सगळं भ्रष्टाचार सुरू आहेत. यांना कधी केंद्राला जाऊन तपासणी केली का? त्या ठिकाणी त्यांचे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकाची तपासणी केली का? आता प्रकारचं असं कोणतंच पुस्तकची त्यांनी तपासणी केली नाही. त्या ठिकाणी जी भरती झालेली होती तेही बोगस पद्धतीनं झालेली होती. या भरतीची प्रक्रिया अशी होती की एक समिती नेमणूक करायची होती आणि त्या समितीच्या माध्यमातून ही भरती करायची होती. पण मात्र अशी कोणतीही समिती गठीत करण्यात आलेली नाही आहे. स्वतःच्या कॅबिनमध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. याचंसुद्धा आम्ही जेव्हा माहिती अधिकाराअंतर्गत बऱ्यापैकी आम्ही माहिती मागवलेली होती, पण आम्हाला माहिती देण्यास भरपूर टाळाटाळ केला. जी माहिती आमच्या समोर पोचली ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत. अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये की जे बॉन्ड करार होतो, संबंधित लिहून देणारे आणि लिहून घेणारे घरमालक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी, याच्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी तेवढेच दोषी आहेत. कारण की त्यांना जे बॉन्ड केलेलं आहे ते बॉन्ड 12व्या महिन्यामध्ये घेतलेलं आहे 16 डिसेंबर 2024 रोजी आणि त्याचा करार मागच्या 6 महिन्याचा दाखवलेला आहे. ते पण पुरावे आमच्याकडे आहेत. तर असे संपूर्ण भ्रष्टाचार या योजनेमार्फत होत आहे. जसे की सर्वसामान्य जनतेसाठी जी योजना घेण्यात आलेली होती की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, या महाव्यक्तीच्या नावाखाली असं भ्रष्टाचार या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. तर आम्हाला शासनाची एकच मागणी आहे, शासनाला मी विनंती करू इच्छितो की या संपूर्ण प्रकारावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SITच्या मार्फत चौकशी व्हावी आणि त्यांना जे या संपत्ती बेकायदेशीरपणे जमा केलेली आहे ते शासनानं परत त्यांच्याकडे घ्यावी, पूर्ण वसुली करावी, एवढीच आमची विनंती आहे. तुम्ही सचिन भाईकरने भुसावळ नगरपालिकेकडे वर्ग केलेली आहे.
भुसावळ नगरपालिकेने जे दवाखाने दाखवलेले आहेत काही ठिकाणी त्याची रखरखाव किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी ज्या इमारती दिलेल्या आहेत त्याच्यासाठी फंड खर्च झालेला आहे असं बायकरांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. काही ठिकाणी तर त्यांनी रूम पेंट केलेले आहे बरोबर, परंतु तिथे कब्जा कोणीच देत नाही आहे. तिथे वाद चालू आहे. हा म्हणतो माझी प्रॉपर्टी आहे, तो म्हणतो माझी प्रॉपर्टी. मग खरं कोण बोलतंय? भुसावळ नगरपालिका बोलते का सचिन भायकर बोलते? तर आमचं एकच म्हणणं आहे की नगरपालिका हे सचिन भायकरचा आरोप आहे. आता जी आम्ही परिस्थिती मांडलेली आहे, आता तो वाद एक दुसरा भाग झाला, पण जे वास्तविक परिस्थिती ज्या भुसावळचा आपला दवाखाना जर म्हटलं गेलं ते ठिकाणी नगरपालिकेच्या अंतर्गत येतात आणि तेही बंद आहे. त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. त्याचं जो पैसा नगरपालिकेला जातोय नाही, आमचं जी मेन मागणी आहे की या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये जर डॉक्टर सचिन भायकर जर दोषी असतील, आपल्याला ते कोण आहे ते साठी पाहिजे. मला त्याची घेतली नाही. झेडपी मधून पैसा भुसावळ नगरपालिकेला वर्ग होतोय. हो, मग तो पैसा जातो कुठे? तर त्याच गोष्टीची चौकशी करावी शासनाने. तो जातो कुठे करून. आता जेव्हापर्यंत आमची जी माहिती आमच्या समोर आलेली ते आम्ही तुमच्या समोर मांडली. भुसावळला मला वाटतं 12 की 15 आपले दवाखाने आहेत. नाही, 8च सुरू आहे. आपले दवाखाने 2च आहेत सुरू. रेकॉर्डवर 8 आहे भुसावळमध्ये. नाही, त्याच्यामध्ये आपलं थोडंसं ते मिसअंडरस्टँडिंग होते. ते वर्धनी केंद्र एक आहे. वर्धनी केंद्राचे 5 दवाखाने आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने 2 आहेत. एक आहेत नगरपालिकेचं जे अग्निशामक विभाग आहेत पाठीमागे रंगोली हॉटेल, जामनेर रोड रंगोली हॉटेलच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक आहेत आणि एक जामनेर रोडचं मैत्र समाजाच्या बाजूला लागून एक ते दवाखाना आहे. असे 2 दवाखाने आहेत आणि बाकीचे जे उपकेंद्र आहे ते वर्धनी केंद्र आहे. या दोघांमध्ये डिफरन्स आहे.